मुलांनो, आज कुत्र्याचे शेपूट ही गोष्ट आपण वाचणार आहोत. एक शेतकरी होता. तो खूप कष्ट करायचा, पण त्यातून त्याला फारशी प्राप्ती होत नसे. एके दिवशी सकाळी शेतकरी शेतात नांगर हाकत होता. नांगर हाकता हाकता नांगराचा फाळ जमिनीत कुठल्या तरी धातूच्या भांड्यावर दटकन आढळला. शेतकऱ्याने त्या जागेवर खणले, तर एका तांब्याचा मोठा हंडा होता. शेतकऱ्याने आपल्या बायकोला हाक मारून बोलवले. दोघांनी मिळून तो हंडा बाहेर काढला. हंड्यावर झाकण होते. शेतकऱ्याने झाकण काढताच हंड्यातून लगेच एक भूत बाहेर आला. ते शेतकऱ्यासमोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही मला ह्या बंधनातून सोडवलं आहे. आजपासून मी तुमचा सेवक आहे. त्यामुळे तुम्ही सांगाल ते सगळं काम मी करीन. पण एक अट आहे, तुम्ही मला कधीही रिकामा बसू द्यायचं नाही. शेतकऱ्याला अशा हरकाम्या नोकराची गरज होतीच. तो म्हणाला, ठीक आहे, तू माझं शेत नांगर पाहू. भूताने शेत नांगरायला सुरुवात केली. 1 तासात सबंध शेत नांगरून तयार. मग त्या भूताने शेतकऱ्याजवळ येऊन विचारले, आता कोणतं काम करू? शेतकऱ्याला खूप आश्चर्य वाटले. तो विचार करू लागला, जे काम करायला मला 2-3 दिवस लागत, ते काम तर ह्या भूताने तासाभरातच पूर्ण केले. शेतकरी भूताला म्हणाला, आता खताच्या ढिगाऱ्यातून खत घेऊन शेतात सगळीकडे पसर. त्यानंतर फावड्याने जमीन समतल कर आणि त्यात गव्हाचं बियाणं पेर. शेतकऱ्याची सगळी कामे पटापट व्हायला लागली. कोणतेही काम पूर्ण झाले की भूत येऊन विचारायचे, आता कोणतं काम करू? शेतकरी तर खरोखरच गोंधळला. तो विचार करू लागला, ह्या भूतात सारखं काय काम द्यायचं? कोणतंही काम दिलं तरी तो झटदिशी पुरं करून टाकतो. शेतकऱ्याची पत्नी अत्यंत बुद्धिमान होती. तिने नवऱ्याला सल्ला दिला, हा कुत्रा आपल्या शेताची रखवाली करतो. त्याचं शेपूट वाकडं आहे. दुसरं कोणतंही काम नसेल तर त्यावेळी भूताला ह्या कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचं काम सांगा. शेतकऱ्याला बायकोची ही सूचना आवडली. तेवढ्यात सोपवलेले काम संपून भूत पुन्हा शेतकऱ्याकडे आले आणि म्हणाले, आता कोणतं काम करू? शेतकऱ्याने कुत्र्याची शेपूट सरळ करण्याची कामगिरी भूतावर सोपवली. जरूर पडल्यास मी तुला बोलवून घेईन, असंही शेतकऱ्याने त्याला सांगितले. भूताने कुत्र्याची शेपटी पकडले आणि तो सरळ करायच्या कामात गुंतून गेले. पण कुत्र्याचे शेपूट कधी सरळ होईल काय? भूताने शेपटी पकडल्यामुळे बेचैन होऊन कुत्रा आपले तोंड शेपटापर्यंत नेत होता आणि गोल गोल फिरत होता. पण शेपूट वाकडे ते वाकडेच राहत होते. आता भूताला शेपटी सरळ करण्याच्या कामातून मोकळा वेळ मिळेल शक्य नव्हते. त्यामुळे ते भूत वारंवार शेतकऱ्यांकडे आता कोणतं काम करू असे विचारायला येत नव्हते. शेतकरी आणि त्याची पत्नी जमेल तेवढी कामे करत आणि ती कामे त्याच्याकडून होत नसत ती कामे ते भूताला सोपवत. या गोष्टीवरून आपल्याला असं कळतं की आपल्याकडे कितीही पैसा की कितीही काही असलं तरी त्याचा उपयोग करण्यासाठी आपल्याकडे बुद्धीही असावीच असते.